काही लोक आयुष्यात लाखो रुपये कमवतात, मोठमोठ्या गाड्या घेतात, बंगले उभे करतात. पण शेवटी त्यांच्या जाण्यानंतर लोक फक्त एवढंच म्हणतात, खूप श्रीमंत होता. पण काही लोक स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला दोन घास देतात आणि ते गेल्यावरही त्यांची आठवण लोकांच्या डोळ्यात पाणी आणते. आजची ही कथा आहे एका गरीब शेंगदाणे विकणाऱ्या माणसाची, ज्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण इतकं मोठं मन होतं की त्याच्या एका छोट्याशा मदतीने दोन आयुष्यांचं भविष्य बदललं. महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव, मातीचे रस्ते, कौलारू घरं. संध्याकाळ झाली की गावभर पसरलेला धुराचा वास आणि गावाच्या शेवटी एक जुनं वडाचं झाड. त्या झाडाखाली रोज एक माणूस बसायचा, गणपत काका. साधा माणूस, फाटकं धोतर, अर्धवट तुटलेली चप्पल, डोक्यावर पांढरी टोपी आणि समोर एक सायकल आणि त्या सायकलला बांधलेली शेंगदाण्याची टोपली. गावातले लोक त्याला गण्या काका म्हणायचे, कारण ते फक्त शेंगदाणे विकत नव्हते, ते लोकांना प्रेम वाटायचे. कोणी गरीब मूल आलं तर कमी पैसे घेत, कधीकधी फुकटही द्यायचे. लोक त्यांना मूर्ख म्हणायचे, अहो गणपत, असं फुकट वाटत बसलात तर स्वतः उपाशी मराल. ते फक्त हसायचे, गरिबाला दिलेलं कधी वाया जात नाही रे. गणपत काकांचं स्वतःचं आयुष्य मात्र खूप कठीण होतं. घरात पत्नी शारदा सतत आजारी, मुलगी राणी अजून 7वीत शिकत होती. मोठा मुलगा कामाच्या शोधात शहरात गेला आणि नंतर कधीच परत आला नाही. रात्री शारदा काकू अनेकदा रडायच्या, आपलंही कधीतरी चांगलं होईल का हो. गणपत काका शांतपणे छताकडे बघत म्हणायचे, देव उशिरा देतो, पण देतो नक्की. तो दिवस श्रावणातला होता. आभाळ पूर्ण काळं, सकाळपासून मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी. गणपत काका झाडाखाली ओलेचिंब बसले होते, कारण जर त्या दिवशी विक्री झाली नाही तर रात्री घरात चूल पेटणार नव्हती. तेवढ्यात दुरून 2 मुलं चालत येताना दिसली. एक मुलगा, वय साधारण 10 वर्ष, त्याची छोटी बहीण. दोघांचे कपडे पूर्ण भिजलेले, डोळ्यात भूक आणि चेहऱ्यावरती थकवा. ती छोटी मुलगी सतत आपल्या भावाचा हात पकडून चालत होती, जणू तिला भीती वाटत होती. तो मुलगा काकांसमोर थांबला, थोडा घाबरत म्हणाला, काका, 25 रुपयांचे शेंगदाणे मिळतील का. गणपत काकांनी प्रेमाने कागदात शेंगदाणे भरले. मुलाने खिशात हात घातला, पण अचानक त्याचा चेहरा फिकट पडला. तो पुन्हा पुन्हा खिसे चाचपू लागला. त्याच्या डोळ्यात घाबरटपणा आला. काका, पैसे बहुधा रस्त्यात पडले. त्या छोट्या मुलीच्या डोळ्यात लगेच अश्रू आले. ती रडत म्हणाली, दादा, आई आता खूप रागवेल. त्या दोघांकडे पाहून गणपत काकांचं मन हेलावलं. त्यांनी क्षणभर स्वतःच्या रिकाम्या खिशाकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी हसत म्हणाले, अरे एवढंच ना, राहू द्या पैसे. दोघं अवाक झाले. काका पुढे म्हणाले, तुम्ही पण माझ्या मुलांसारखेच आहात. त्या मुलीच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच हसू आलं. ती हळूच म्हणाली, खरंच. काका तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, हो ग, आणि पुढच्या वेळी पैसे असतील तेव्हा दे. ते दोघं निघून गेले. पण जाताना तो मुलगा वारंवार मागे वळून पाहत होता, कारण त्याला त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं होतं, गरिबीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी. त्या रात्री घरी शारदा काकूंनी विचारलं, आज किती विक्री झाली. गणपत काका शांत बसले, कारण खरं तर त्या दिवशी फक्त 40 रुपये मिळाले होते. त्यातले 25 रुपयांचे शेंगदाणे त्यांनी फुकट दिले होते. शारदा काकूंनी सगळं ओळखलं. त्या हसल्या, पुन्हा कोणाला मदत केली ना. काका लहान मुलासारखे हसले. ती मुलं खूप भुकेली होती ग. शारदा काकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला. आपण गरीब असलो तरी मनानं श्रीमंत आहोत. काळ पुढे सरकत गेला. त्या मुलाचं नाव होतं समीर आणि त्याच्या बहिणीचं नाव गौरी. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आई लोकांच्या घरची धुणी भांडी करायची. वडील दारूच्या व्यसनामुळे आजारी पडले होते. कधीकधी घरात 2 दिवस चूल पेटायची नाही. पण त्या दिवशी मिळालेले शेंगदाणे आणि त्या म्हाताऱ्या माणसाचं प्रेम समीरच्या मनात कायमचं कोरलं गेलं. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई, लोक गरिबांना एवढं वाईट का वागवतात. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, गरीब असणं पाप नाही, पण जग गरिबाला माणूस समजतच नाही. समीर शांत झाला आणि त्या रात्री त्यानं स्वतःशी एक वचन केलं, मोठं व्हायचं, खूप मोठं, पण
गणपत काकांसारखं मन कधी बदलू द्यायचं नाही. वर्ष जात होती. समीर अभ्यासात खूप हुशार होता. रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. पोटात अन्न नसायचं, पण डोळ्यात स्वप्न होती. गौरी ही खूप मेहनत करायची. आईच्या हाताला मदत करून अभ्यास करायची. लोक टोमणे मारायचे, गरिबांची मुलं शिकून काय करणार? पण समीर प्रत्येक टोमण्यानंतर अजून जास्त मेहनत करायचा. एका दिवशी त्याला शिष्यवृत्ती मिळाली. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. नंतर इंजिनिअरिंग, मग परदेशात नोकरी, अमेरिका. ज्या मुलाकडे कधी 25 रुपये नव्हते, तो आता लाखो रुपये कमवत होता. गौरी डॉक्टर झाली. दोघांचं आयुष्य बदललं. मोठं घर, गाडी, सगळं आलं. पण एका पावसाळ्या रात्री समीर बाल्कनीत उभा राहून पाऊस बघत होता आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर तो दिवस आला. गणपत काका, शेंगदाणे आणि तुम्हीही माझ्या मुलांसारखेच आहात. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी त्यानं गौरीला फोन केला. आपण भारतात जाऊया. ती म्हणाली, गणपत काकांना शोधायला? समीर शांतपणे म्हणाला, हो. कारण काही ऋण पैसे देऊन नाही, तर आठवण जपून फेडायची असतात. दोघं भारतात आले. त्या जागी शोध सुरू झाला. जुन्या रस्त्यावरती गेले. ते वडाचं झाड अजून तिथेच उभं होतं, पण त्या झाडाखाली आता कुणीच नव्हतं. समीर बराच वेळ तिथेच उभा राहिला, जणू भूतकाळ शोधत होता. एका म्हाताऱ्या माणसाला त्यांनी तिथे पाहिलं. समीरच्या डोळ्यात चमक आली. हो, गणपत काका कुठे आहेत? तो म्हातारा शांत झाला आणि हळू आवाजात म्हणाला, बाळा, त्यांना जाऊन 4 वर्ष झाली. हे ऐकताच गौरी रडायला लागली. समीर काही बोलू शकत नव्हता, कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला करोडो रुपये असूनही स्वतःला खूप गरीब वाटत होतं. ते गणपत काकांच्या घरी गेले. लहानसं मोडकळीस आलेलं घर. दारात बसलेल्या शारदा काकू. त्यांनी समीरला पाहिलं, पण ओळखलंच नाही. समीर त्यांच्या पायाशी बसला आणि रडत रडत म्हणाला, आई, 12 वर्षापूर्वी पावसात एका माणसाने आम्हाला 25 रुपयांचे शेंगदाणे फुकट दिले होते. हे ऐकताच शारदा काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या आकाशाकडे पाहत म्हणाल्या, गणपत, बघ, तुझी माणुसकी परत आली रे. समीरने एक बॅग त्यांच्या समोर ठेवली. त्यात होते लाखो रुपये. शारदा काकू घाबरल्या. नको बाळांनो, आम्हाला काही नको. समीर रडत म्हणाला, हे पैसे नाहीत आई, हा त्या 25 रुपयांचा आदर आहे. त्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण एका गरीब माणसाची छोटीशी माया इतकी मोठी ठरली होती. मित्रांनो, कधीकधी तुम्ही केलेली छोटी मदत कोणाच्या आयुष्यात देव बनून येते. म्हणून कोणी गरीब दिसला तर त्याला कमी लेखू नका, कारण देव श्रीमंताच्या बंगल्यात नाही, तर तो अशाच गरिबांच्या मोठ्या मनात राहतो. आता आपण एक अशीच कथा पाहणार आहोत, जी देखील हृदयाला भिडणारी आहे. काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याची असतात. काही लोक आयुष्यात अचानक भेटतात आणि न सांगताच आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. आजची ही कथा आहे एका वृद्ध चहावाल्याची आणि एका अनाथ मुलाची, ज्यांच्यात कोणतंच नातं नव्हतं, पण तरीही त्यांचं नातं इतकं खोल होतं की शेवटी संपूर्ण शहर रडलं. मुंबईचं एक जुनं रेल्वे स्टेशन. रात्रीचे 11 वाजले होते. लोकांची गर्दी हळूहळू कमी होत होती. कोणी घरी जाण्याच्या घाईत, कोणी शेवटची ट्रेन पकडण्यासाठी धावत. त्या रात्री गर्दीमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती एक छोटंसं चहाचं दुकान होतं. ते दुकान चालवायचे दत्ताभाऊ. साधारण 65 वर्षांचे, डोळ्यावरती जाड चष्मा, पांढरे केस आणि चेहऱ्यावरती कायम एक शांत हसू. दत्ताभाऊ दिवसातून हजारो लोकांना चहा द्यायचे, पण स्वतःचं आयुष्य मात्र पूर्ण एकटेपणात जगत होते. पत्नी काही वर्षांपूर्वी गेली होती. मुलगा मोठा झाल्यावरती परदेशात गेला आणि नंतर हळूहळू फोनही बंद झाले. आता दत्ताभाऊंचं आयुष्य म्हणजे सकाळचा पहिला चहा आणि रात्री स्टेशन बंद होईपर्यंतचं काम. त्या रात्री प्रचंड पाऊस होता. स्टेशनवरती थंडी वाढली होती. दत्ताभाऊ दुकान बंद करणार इतक्यात त्यांच्या नजरेस एक छोटा मुलगा पडला. वय जास्तीत जास्त 8-9 वर्षांचं, पूर्ण भिजलेला, अंगावरती फाटका शर्ट आणि डोळ्यात भीती. तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात बसून थरथरत होता. दत्ताभाऊ जवळ गेले. अरे बाळा, कोण आहेस तू? मुलगा काही बोलला नाही, फक्त घाबरून मागे सरकला.
दत्ताभाऊंनी हळू आवाजात विचारलं, भूक लागली आहे का? हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं हळूच मान हलवली. दत्ताभाऊ त्याला दुकानात घेऊन आले. त्याच्यासमोर गरम चहा आणि 2 पाव ठेवले. मुलगा इतक्या वेगानं खाऊ लागला की जणू कित्येक दिवसांपासून तो उपाशी होता. दत्ताभाऊ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अचानक माया दाटून आली, कारण कित्येक वर्षांनी कोणीतरी त्यांच्यासमोर आपलं वाटत होतं. थोड्या वेळाने मुलगा बोलला, माझं नाव राहुल. तुझं घर कुठे आहे? राहुल शांत झाला आणि काही सेकंदांनी म्हणाला, आता नाही. दत्ताभाऊंच्या काळजाला चटका बसला. हळूहळू राहुलने सगळं सांगितलं. आईवडील अपघातात गेले होते. नातेवाईकांनी काही दिवस सांभाळलं. नंतर मारहाण सुरू झाली आणि एक दिवस त्याला घराबाहेर काढलं. तेव्हापासून तो स्टेशनवरती राहत होता. त्या रात्री दत्ताभाऊ झोपू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर सतत राहुलचा चेहरा येत होता. आत्ता नाही, हे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. सकाळी त्यांनी राहुलला विचारलं, माझ्याकडे राहशील? राहुल घाबरला. मी काम करेन, भांडी धुवेन. दत्ताभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, तू काम नाही करायचंस, तू फक्त पुन्हा लहान मुलासारखं जगायचंस. त्या दिवसापासून राहुल दत्ताभाऊंसोबत राहू लागला. दुकानात मदत करायचा, शाळेत जाऊ लागला आणि अनेक वर्षांनी दत्ताभाऊंच्या घरात पुन्हा हसू येऊ लागलं. रात्री दुकान बंद झाल्यावरती दोघं स्टेशनच्या बाकावरती बसून गप्पा मारायचे. राहुल विचारायचा, दादा, तुम्ही एवढे चांगले का आहात? दत्ताभाऊ हसायचे, कारण मला माहिती आहे, एकटंपण किती वाईट असतं. काळ पुढे गेला. राहुल अभ्यासात खूप हुशार निघाला. दत्ताभाऊ स्वतः उपाशी राहून त्याची फी भरायचे. कधी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नाहीत, पण राहुलसाठी मात्र नेहमी नवे पुस्तक आणायचे. लोक म्हणायचे, कशाला एवढं करता त्याच्यासाठी? तुमचा कोण लागतो तो? दत्ताभाऊ फक्त एकच उत्तर द्यायचे, रक्ताचं नातं नाही, पण मनाचं आहे. एक दिवस राहुल 12वीमध्ये जिल्ह्यात पहिला आला. संपूर्ण स्टेशन आनंदात होतं. दत्ताभाऊंच्या डोळ्यात अभिमान होता. ते प्रत्येक ग्राहकाला सांगत होते, माझा मुलगा पहिला आला. त्या दिवशी राहुलने पहिल्यांदाच त्यांना मिठी मारली आणि रडत म्हणाला, तुम्ही नसता तर मी कदाचित जिवंतही नसतो. वर्ष गेली. राहुल मोठा झाला, इंजिनियर झाला, मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगाराने त्याने दत्ताभाऊंसाठी नवीन चहाचं दुकान घेतलं. मोठा बोर्ड लावला, दत्ताभाऊ टी स्टॉल. दत्ताभाऊ तो बोर्ड पाहून रडू लागले. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. एक दिवस अचानक दत्ताभाऊ दुकानातच बेशुद्ध पडले. राहुल धावत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर बाहेर आले आणि शांत आवाजात म्हणाले, त्यांच्याकडे फार वेळ नाही. राहुलचा संसार थांबला. तो ICUमध्ये गेला. दत्ताभाऊंचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दत्ताभाऊ हळू आवाजात म्हणाले, राहुल, एक वचन देशील? राहुल रडत म्हणाला, काहीही. कधी कुणा अनाथ मुलाला एकटं सोडू नकोस. हे बोलून दत्ताभाऊंचा हात हळूहळू शांत झाला. त्या दिवशी संपूर्ण स्टेशन रडलं. चहावाला गेला नव्हता, एक बाप गेला होता. काही महिन्यांनी त्या स्टेशनवरती एक नवीन बोर्ड लागला, दत्ताभाऊ अनाथ आश्रम. राहुलने स्वतःच्या पैशातून तो सुरू केला होता, कारण एका वृद्ध चहावाल्याने त्याला फक्त आसरा दिला नव्हता, त्याला पुन्हा जगायला शिकवलं होतं. मित्रांनो, या जगात अजूनही काही माणसं अशी आहेत जी स्वतः तुटलेली असतात, पण दुसऱ्यांना मात्र आधार देतात. म्हणून जर आयुष्यात कुणी एकटं दिसलं तर त्याला फक्त एवढं विचारा, तू ठीक आहेस ना? कारण कधी कधी एका प्रेमळ वाक्यानेही एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तुम्हाला या कथा कशा वाटल्या? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.